सभोवताली रंग तुझाच सारा, तू आभाळ तू इंद्रधनु, तुझ्या रंगात भिजले अनेक जणू, तू आकाश तू वारा, तुझ्या मुठीत माणसाचा जीव सारा, तुझ्या मुठीत माणसाचा जीव सारा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, वंदनीय गुजरात व इथे उपस्थित माझे बालमित्र मैत्रिणी, हे तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळातून आज मी तुम्हा सर्वांना निसर्ग आकर्षण या विषयाला घेऊन 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी आशा बाळगते. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली होती. भारतातील फुलपाखरे व इतर ठिकाणी जर्मनी कस्टम केली जाते. या जर्मनी कस्टमचे तो मानवाचा दृष्ट खरे पाहता या इतर छोट्या प्राण्यांप्रमाणे मानव हा निसर्गाचा चक्रवर्ती थोडी अधिक शक्ती आणि समजा दिलेल्या टायमिंग मध्ये सलग 3 चेक नाही बसले तर तुमच्या ज्या कवड्या हे होतात ना त्याचं गुणांक असा म्हणणारा हा उन्मत्त मानव जगाला आणि निसर्गाला नष्ट करायला उद्युक्त झाला आहे. जी कवडी मारली त्याच्यावर गुणांक. घोड्याला गुणांक वेगळं, उंटाला गुणांक वेगळं, पायऱ्याला वेगळं. कशाचा हे काय चालू आहे? पैशाअभावी या लोकांना बळी पडत आहे. खरी पाहता निसर्ग मानवाचा सखा आहे. निसर्ग मानवाला भरपूर काही देतो. ही वसुंधरा पहा सर्वांचा भास तसेच मानवाच्या जीवनाची लढाई पुरवते. हृदय त्याला जीवन देतं. आपल्या काळाचे संशोधन करून सुप्रीम हृदयासाठी निर्मित करतात आणि बरेच मानवाच्या शेतीचा विकास मानवाने बीज तयार केले आणि या बरेच मानवांची यंत्रे तसेच पशुपक्षी मानवाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात. पृथ्वीला त्याच्या सुसर आवाजाने शेतकऱ्याचे मन आनंदित करण्याचा प्रयत्न करतो. वृषभाचा नाद करतो. हत्ती घोडे यांनी तर मानवाला रणांगणात सहाय्य केले असे असूनही मानव हस्ती देण्यासाठी हत्तीची हिंसा तर वाघाच्या कातड्यासाठी वाघाचा जीव घेतो. खरोखरच आज अशी वेळ आली आहे की मानवाने याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. कारण निसर्ग सर्वांना सांगत असतो जगा आणि जगू द्या. आपण जगा आणि इतरांनाही जगाचा आनंद लुटू द्या. अजूनही वेळ गेली नाही. आपल्या पुढच्या पिढीला जर असं मुक्त करायचे असेल तर निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण पुढची पिढी आपल्याला संपुष्टात येऊ द्यायची नाही. एकेकाळी असे होते त्याकडे भरपूर घनदाट झाडी होती म्हणून पाऊसही भरपूर पडायचा. पण आता चाकत झाडांची झाडे तोडली गेली. निसर्गाची खूपच कमी झाली. शोभा वाढली तर प्रदूषणाची गाड्यांमध्ये अपघात याची वेळ झाली. संपला ना 2 गाड तर गेला 2 झाले 2 झाले 2 बघितले. म्हणजे पहा आता इथे एक गरज आहे त्याच्यामध्ये 2 झाले ना. अशा माणसांना मला सांगायचंच आहे की अरे माणसा एक झाड तोडण्याआधी 3 चेक सलग बसले नाही ती तुझी मी सांग नाव सांग तुझं. दोन राऊंड झाले. आधीच्या ह्याच्यात एक तो जिंकला ना, नंतर दोघांची लावली हा जिंकला, मग या दोघांची लावली फायनलसाठी. आलं का लक्षात? हा तिचा रुद्र मनोहर साठे.